नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललोय माझ्या कोकणातल्या गावी. 200 ते 250 किलोमीटरचं अंतर आहे. तर आणि मुंबई गोवा हायवे सोबतच आज आपण बसनी नाही जात आहोत, तर आज जात आहोत आपण माझ्या बाईकने. तर बघूया बाईकचा प्रवास कसा असणार आहे, आपला आजचा दिवस कसा जाणार आहे, मुंबई गोवा हायवे काय बोलतोय. तर चला सुरू करूया व्हिडिओला. तर रात्रीचे 11:15 वाजलेले आणि माझी पॅकिंग झाली. लग्न होतं, त्यासाठी आपल्याला लग्नासाठी लागणारे आणि फिरण्यासाठी लागणारे कपडे एकदमच ह्या मोठ्या बॅगमध्ये येतील, म्हणून ही मोठी बॅग आणि गोप्रोसाठी छोटी बॅग आणि इतर काही गोष्टी घेतल्या. आपल्याला आज 200 ते 250 किलोमीटर चालायचं होतं, म्हणून म्हटलं बॅग तर व्यवस्थित राहिली पाहिजे, म्हणून मी दादाच्या मदतीने बॅग सेट केली. गाडीसमोर नारळ फोडला आणि आजच्या राईडची सुरुवात केली. काय पण बोलता नाही, माझ्या 2 भास तिथे जातात, तसं 1 भास तुला भेटलो असतं आणि तुला टेन्शन नसतं माझ्यासारखं. चला, गोपालकृष्ण भगवान की जय, मल्हार देवाचा पुढे ये का. चला चल, हलू हलू जा. 10वीच्या स्पीडने चल चल. अभि कॉल करतो तुम्हाला. हां चला, आपली फर्स्ट राईड आणि आपण आता निघालो आहे आपल्या एरियामधून. आता जायचं आहे आपल्याला डायरेक्ट बल्लाळेश्वर पाली ताईकडे जायचं आहे. बघूया आता किती टाईममध्ये पोचतं. तर सकाळचे वाजले 5 आणि आमच्याकडचं वातावरण बघताय, मी पूर्ण डोंबिवलीमध्ये गावामध्ये राहतो आतमध्ये, तर असं काहीचं वातावरण आहे आणि सकाळचा गारठा पडला आहे. तर चला निघूया आता. सकाळचे 5 वाजलेले आणि अंधारात कॅमेरा आपल्याला काय दाखवत नव्हता, म्हणून मी विचार केला सूर्योदय झाल्यावरच व्हिडिओला सुरुवात करू. सुप्रभात मंडळी. तर सूर्योदय झाला आणि सकाळचे 6:45पर्यंत आपण पनवेल आणि पेन सोडून 10 ते 15 किलोमीटर पुढे आलो होतो. मग सरळ कॉन्क्रिटीकरणचे रस्ते आणि जवानीचा जोश सोबतच गाडीचा रिस्पॉन्स, असा मस्त कॉम्बिनेशन चाललेलं. 80 ते 85 किलोमीटर कधी कापलं समजलंच नाही. तर नंतर मुंबई गोवा हायवेने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. तो ब्लॉक वाला पॅच आला आहे बघा. अरे देवा, भगवंता, परमेश्वरा, नारायणा, गोविंदा, वासुदेवा, काय बघायला लागतं हे देवा. उचल उचल, मला ना इकडचा कोण आमदार त्याला उचल, काय करून ठेवलं. फायनली मुंबई गोवा हायवे ज्यासाठी बदनाम आहे तो म्हणजे हा प्रचलित ब्लॉकचा रस्ता. तर त्या रस्त्यावर गाडी चालवताना काही अशा प्रकारे वाटत होतं. गावी जाताना मध्येच ताईचं घर लागणार होतं. मग बोललो आता आलोय तर तिला भेटूनच जाऊया. तर चला आता मी तुम्हाला माझा भाचा दाखवतो. 3, 2, 1. कॅमेरा चालू केला बरं मी. चालू व्हिडिओ चालू केली. बोल, काय बोलतोय? मी विवांश. हॅलो गाईज, मी विवांश. नाही तर हा बघा, आज झोपेवरून आताच उठलाय आणि मी आलोय ताईकडे. पोचलोय नाही पोचलो तर ताईकडे पोचलोय
आणि ही ताईची रूम भावाजी अंतरून उठवतायत आणि ताई काय करते बघूया आपण. आता हेल्मेट नाचवतो. काय करते ताई? ताई करते आपल्यासाठी नाश्ता. हे काय तलतेच आहे? काय केलं? ही कसली भाजी केली? बटाटे. ताई भाजी कर गोचावली बटाट्याची, बेल कर टांबोट्याची. चला चला नाश्ता करायसाठी आलोय खास मी. कुठे गेलोय हो? ए निवट्या, कुठे गेलोस? आंघोळ इंघोळ करायची की नाही? आंघोळ गेलीस? मग एवढं लेट उठतात? शाळेला आहे की नाही? सुट्टी पडली तुला? मग चल माझ्यासोबत. हा तुम्हाला बोललो ना बल्लाळेश्वर गणपती, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं नाही ताई? कुठे गेला? सरसगडला आपण गेलो मागच्या व्हिडिओमध्ये. माझे आहे 4-5 व्हिडिओ मागे आपण ह्या गडावरती गेलेलो. आणि इथेच ताई कुठे असं मंदिर आहे? हां इथेच मंदिर आहे बल्लाळेश्वर मंदिर. हां टेरेसवर गेलं तर घुमट दिसेल आपल्याला, पण आता राहू दे, आता इथेच आहे. थोडं आता वैताग आला आहे, भूक लागली आहे मला खूप. आणि आलो आहे फ्रेश बीस झालो आहे, आता निघेन परत. मला लागले जवळजवळ 2.5 तासात पोचलो आहे मी इथे. 2.5 तासात पोचलो आहे. आणि हां नाही बेस आहे. ही काय वाईट दिसते सांगा मित्रांनो तुम्ही? वाईट दिसते काही? मग अगं गोरी माणसाने पाणी नाही घेतलं तरी बेस दिसतात, आमच्यासारखा थोडंच आहे. अगं तू आंघोळ केलीस मग बेसच दिसणार आहे. बरोबर नाही विवाज? तू पण गोरा आहेस, बरोबर दिसतेस का नाही? झोपेत ना उठलायस, बरोबर दिसते, एकदम चिकना दिसतेस की नाही? हां हां लाईट लाव भाऊजी, बघू दे तुमचं घर एकदम दणदणीत केलं होते. आईच्या गावात बार करून टाकलाय आणि बघा मित्रांनो आता बार वाटतंय. आपण येऊ इथे कधीतरी पार्टी करायला. हो पोपटी खायची होती मी, यावर्षी पोपटी नाही खाल्ली. हे मस्त आहे झुंबर. झुंबर कसं वाटतंय? हे बाबाजी बघा कशात महाराजांची प्रतिमा लावली, मस्त गेलाय एकदम झकास. कसं वाटतंय कमेंट करून सांगा. आणि खर्च येईल तर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला पण करायचं असेल तर सांगा, मी तुम्हाला भाऊजींचा नंबर देतो. काय बोलते? काय बोलली? नाही मस्त आहे खरोखर, मस्त बनवलेलं घर. बघा मित्रांनो तुम्हाला पण आवडेल. हे बघा कसलं भारी आहे की नाही? हे बघा मस्त छोटासा देवारा. हे बघा पहिले आमचे गोपालकृष्ण, नंतर मग तिथे पण आमचे गोपालकृष्ण, नंतर इथे गणपती बाप्पा, इथले गणपती बाप्पा, नंतर महालक्ष्मी माता आणि इथे गट आहे. अरे काय ताई पडेल नाही आपला आलाय नाश्ता. वा चला नाश्ता आलाय. हे खातोय तू? अरे खायचं काय नाही, बारक्यावरांना चालतं कोलगेट नाही केलं तरी. हे बघा समोरच सूर्यनारायण भगवान, इथे सरसगड, इथे बल्लाळेश्वर गणपती बाप्पा आणि इथे आहे आपलं जेवण. जेवण आहे नाश्ता. चला नाश्ता करूया. हे लाईट बंद कर, बिल येईल नाही. हे बिल येईल तर लाईट बंद करूया, सगळं बाहेर बंद करून टाकूया. बंद झालं सगळं बंद. चला आता जेव नाश्ता करूया, नाश्ता करून मग भेटतो तुम्हाला. चला लेट्स गो. चला आम्ही निघालो आहे तर जायला. पण दिसत नाही मी. हां आता दिसतोय. चल ताई. हां आता दिसलं. चल ताई बाय 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 कर बाय कर. अरे मी शूज नाही घातले त्याचे. अरे मला माहिती आलं. मी कॅमेरा धरतो, शूज घाल. हाय 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 काय यार बघा आपल्यावर बघतो. पोचल्यावर नेटवर्क असेल ते करतो. मोबाईल लावायसाठी का काय हे मोबाईल लावायसाठी, हे कॅमेरा लावायसाठी, सगळं बसून मोबाईल लावायसाठी. नको आता तो येणार आहे तेव्हा दाखवेल आपल्याला. चल ताई आता डायरेक्ट घरा. किती वाजले आता? 9 ने 12 वाजेपर्यंत पोचतो मी. महाप्रभूचं फुल चालू आहे ने. चल चल निवट्या.
ताईकडे आलोय आणि कधी न खाता गेलो असं कधी झालंच नाही. तर ताईकडे पोटभर नाश्ता झाल्यावर पुन्हा आपल्या प्रवासाची सुरुवात झाली. भावाजी कामासाठी बाहेर जात होते तर त्यांनी पण आपल्याला वाकण फाट्यापर्यंत जॉईन केलं. चला मग चला चला बाय. चला भावाजी चालले तिकडे नागोट्याला, आम्ही आलोय आता, चाललोय आम्ही पण. चला थोडंसं संभाषण. चला भाऊजी बाय. संभाषण नंतर आम्ही निघालोय. अरे रे 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 मुंबई गोवा हायवे. हा बघा, हाच तो मुंबई गोवा हायवे. ज्याला सगळी लोक नावं ठेवतात ना, तो हाच तो. A few minutes later. थोडा वेळ शिवे दिल्यानंतर आपल्याला लागलाय हा खतरनाक वाला रोड आणि आपण इथे मज्जावत आहोत. रस्ता मस्त सुटसुटीत आणि छान होता. त्याच्यामुळे आपण माणगाव ते आंबेत सहज क्रॉस केलं 2 तासामध्ये. जसं आपण महापुराचा ब्रिज क्रॉस केला तसा आपल्याला चालू झाला हा युनिक रस्ता. तर हा रस्ता आहे महापौरपासून मंडणगड ते केलशी जाणारा रस्ता आहे. आणि हा रस्ता सुधारण्याच्या नादामध्ये एवढा खराब करून ठेवलेला की तिकडे गाडी चालवताना मला असं वाटत होतं की मी बाईक नाही तर टेम्पो चालवतो आहे आणि टेम्पो घेऊन मी चाललो आहे मायनिंग करायला. रस्त्याची अशी दुरावस्था केली होती की गाडी चालवण्याची इच्छा देखील होत नव्हती. 35 ते 40 किलोमीटर हा असाच पूर्ण खराब पॅच होता. फायनली दुपारी 1 वाजता मी पोचलोय माझ्या कोकणातील गावामध्ये. तर मित्रांनो बघू शकता वाजले 4:30. मी पोचलोय 1 वाजता आणि आता हे आम्ही आहे घरामध्ये माझ्या. हे माझ्या घरातून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा डायरेक्ट अरबी समुद्र. घरातून बाहेर बघितलं डायरेक्ट अरबी समुद्र. ही खाडी आमची केशरी खाडी, त्या साईडला आडेगाव. हा मी. तर चला जातोय आता मांडवामध्ये. डायरेक्ट तुम्हाला मांडवामध्ये जाऊन भेटतो. हे बघा डायनासोर भेटला आपल्याला. ही नवरी नवरी नवरी.
पारंपरिक कार्यक्रम झाल्यावर आता सुरुवात झाली आमच्या फेवरेट पार्टची. वाढ दुर्बेच्या टक्क्याला